आम्हाला गॅस मिळत नाही, त्यामुळे आम्हाला वडापाव बंद करायला लागू शकतो. चुलीवर काय एवढं हे होत नाही ना, फास्ट होत नाही. आणि महागाईमुळे तर माथेरानची पब्लिक पण हे झाले, कमी झाले. आज सॅटर्डे असून पण हे नाही. आमचे उपासमारीवर येतील ना, त्यामुळे आमच्याकडं 5, मी धरून 6. सध्या तरी आमच्या नेरळ माथेरान येते महागाईमुळं पब्लिक कमी येते, पूर्ण तर पब्लिक कमी येते. आता तरी सध्या शनिवार रविवारी पहिल्यासारखी पब्लिक येत नाही, आता एकदम पब्लिक कमी झालेली आहे. नेरळ परिसरातील ताईचा वडापाव सारख्या प्रसिद्ध खाद्य व्यवसायांना सध्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गॅस पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे काही ठिकाणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही ठिकाणी व्यावसायिक कसेबसे व्यवसाय सुरू ठेवत आहेत. नेरळ स्टेशन समोरील श्री समर्थ हॉटेल माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांची नेहमी मोठी गर्दी असते. मात्र सध्या वाढत्या महागाईमुळे पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक हॉटेल आणि खाद्य व्यवसायांवर होत आहे. यातच गॅस सिलेंडरची कमतरता ही मोठी समस्या बनली आहे. गॅस सहज उपलब्ध होत नाही आणि मिळालाच तर खूप महाग दराने घ्यावा लागत आहे. त्यामुळे व्यवसाय चालवणे अधिक कठीण झाले आहे. दर वाढवले तर ग्राहक कमी होतील आणि दर तसेच ठेवले तर गॅसचे रेट खूप वाढल्यामुळे नुकसान होत आहे. या दुहेरी समस्येमुळे नेरळ परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर अनेक छोटे व्यवसाय बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.